नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हलिंग विथ प्रफुल्लमध्ये। हा आपला दुसरा व्लॉग आहे। आज आम्ही चाललोय कल्याणमध्ये आणि थोडं एक्सप्लोर करू कल्याणला, थोडा काला तलाव आणि छाडच्या ब्रिजची ही अवस्था तुम्हाला दाखवतो। जो हा शहाड ब्रिज आहे ना, हा पण 20 दिवसापासून बंद दाखवला आहे गाड्यांसाठी, तरी पण इथून गाड्या अलाउड आहेत। गाड्या रोज जातात। हे ब्रिजचं काम होत नाही। ट्रॅफिक पोलीसवाले बघा कसे उभे आहेत, एकाही गाडीला अडवायचं काम करत नाही। मोठे मोठे ट्रक वरती जातात ते। आणि आता तुम्हाला दाखवतो पुढे बघा कसं आहे। नेहमी इथून आम्ही येत जात असतो। कधी ते बस बंद पडते तर कधी कार बंद पडते। बघा इथे ही कार बंद पडलेली आहे आणि इथं ट्रॅफिक झालेला आहे। आणि तुम्ही रस्ता बघू शकता, बघा काय अवस्था आहे त्या रस्त्याची। लोक अतिशय त्रस्त होऊन गेलेले आहेत ह्या गोष्टींमुळे, पण कोणाचं लक्षच नाही इकडे। धुळीचं साम्राज्य तुम्ही बघू शकता। पुढे बघा किती धूळ उडतीये। हे नेहमीच आहे। हे आमच्या शहाड उल्हासनगरमधील किंवा कल्याणमधील जे पण राहणारे आहेत ना, ते रिलेट करू शकतात तिथे किती त्रास होतोय प्रत्येकांना। बघू शकता ब्रिजची अवस्था तुम्ही। बघा लेफ्ट साइडला कसं आहे। बघताय हा रस्ता, इथून किती कसरत करून जावं लागतं। बरेच जण इथून पडलेले आहेत। आता हेच माध्यम आहे सोशल मीडिया, ज्याच्यावरून आम्ही काही गोष्टी मांडू शकतो इथल्या, नाही तर इथे कोणीही लक्ष द्यायलाही तयार नाही आहे। आत्ता आम्ही चाललोय प्रेम ऑटोवरून कल्याणला। तर माझ्या फ्रेंडला मोबाईल बघायचा आहे, त्यामुळे आम्ही तिकडे चाललेलो आहे। बघू आता पुढे जाऊन काम होतं की नाही।
मित्रांनो, आता आम्ही कल्याणला आलेलो आहे आणि जिओ स्टोअरलाच आलेलो आहे. माझ्या फ्रेंडला मोबाईल घ्यायचा आहे, तो आम्ही आता तिकडे बघू काय कसं भेटतो काय नाही. भेटतो तुम्हाला पुढे. मित्रांनो, आता आम्ही जिओच्या स्टोअरला गेलो होतो, पण आमचं काही काम झालेलं नाही आहे. बात करा. ज्या कामासाठी आम्ही आलो होतो ते काम तर झालेलं नाही आहे. तर आम्ही विचार केला की काला तलावला जाऊया. तर जावेदही बोलला चल जाऊ. विचारितच काम होतं, झालं नाही तर मूड ऑफ झाला होता व्हायचा. ठीक आहे हां. मित्रांनो, आम्ही तलावावरतून निघालोय आता आणि घरी चाललोय. आता संध्याकाळ पण झाली आहे. आता करीब 6:40 झालेले. आता घरी पोहोचू लवकरच. मला स्वप्नीलचाही कॉल आला होता, भेटणं होतं की नाही. जावेदला इथं PUC करायची होती म्हणून आम्ही थोडा वेळ इथे थांबलोय. जावेद तर गेलाय घरी आणि त्याने मला सोडलं होतं मोना रोडला. आणि जस्ट स्वप्नील पण आला आणि स्वप्नीलला लागली आहे भूक. तर आता आम्ही चाललोय वडापाव वगैरे खाण्यासाठी. हा बघा स्वप्नील. पोरगा वडापाव खातोय. अरे खा लवकर. हा बघा, माझा लाडकं टॉमी आहे, टॉमी. मित्रांनो, आता कल्याण फिरल्यानंतर अंबर वडापावकडे गेलो, तोही बंद होता. आणि जस्ट एक वडापाव खाल्लाय आणि आता निघालो आम्ही घरी. आता आम्ही घरी चाललोय आणि तुम्ही हे बघा रस्त्याची अवस्था. आता संध्याकाळ झालेली म्हणजे. आणि बघा कसं आहे. आता मी घरी आलेलो आहे. स्वप्नीलने मला घरी सोडलं आणि तोही घरी निघून गेलाय. आणि व्लॉग मी आता एंड करतोय. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू.